नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण शेंगोळे कसे बनवायचे बघणार आहे. सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण शेंगोळ्यांसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. एका भांड्यामध्ये इथे 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं. 2 मोठे चमचे बेसन पीठ घालूया. त्यानंतर लसूण पेस्ट आणि सुके मसाले घालूया. सुक्या मसाल्यांमध्ये 1 चमचा तिखट घालूया. यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि जिरेपूड घालायची. चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता या पिठाचा थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेऊया. तर इथे पीठ मळत असताना आपण पुरीसाठी जसं पीठ मळतो तसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पीठ मळून झालं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून 10 मिनिट हे पीठ बाजूला ठेवून देऊया. इथे आपलं पीठ मुरत आहे तोवर आपण शेंगोळ्यांसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि अद्रक घ्यायचं आहे. आता हे मिक्सरमधून फिरवून जाडसर ठेच्यासारखं वाटून घेऊया. तर इथे आपली लसूण मिरचीची पेस्ट तयार आहे. आता नेक्स्ट आपण शेंगोळे करून घेऊया. पीठ परत एकदा थोडंसं मळून घेऊया. आता या पिठामधून थोडासा गोळा घ्यायचा आणि आता या गोळ्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेवासारखं लांब करून घ्यायचं. इथे मी पोळपाटावर करत आहे. तुम्ही हातावर केलं तरी चालेल. शेंगोळे करण्या अगोदर हाताला आणि पोळपाटाला तेल लावून घ्यायचं. हे व्यवस्थित असं बारीक झालं की यातला छोटासा भाग कट करायचा आणि त्याला शेंगोळ्याचा आकार देऊन घ्यायचा. शक्यतो शेंगोळे करत असताना बारीक करायचे म्हणजे ते छान व्यवस्थित शिजतात. याप्रमाणे आपण सर्व शेंगोळे करून घेऊया. इथे आपले शेंगोळे होत आहेत तोपर्यंत आपण एका बाजूला फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवली आहे. पॅनमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं आहे. आता आपण यामध्ये मिरचीचं वाटण घालून घेऊ. हे वाटण तेलामध्ये 1.5 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घेऊया. वाटण व्यवस्थित परतून झालं आहे. आता यामध्ये हळद आणि लाल तिखट घालूया. अर्धा मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये जिरेपूड घालायची. जिरेपूडसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची. जिरेपूड व्यवस्थित परतून झाली आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. इथे मी जवळपास 6 कप पाणी घातले आहे. चवीनुसार मीठ घालायचं. आता या पाण्याला छान उकळी काढून घेऊया. एका बाजूला इथे आपण सर्व शेंगोळे बनवून घेतले आहेत. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण हे शेंगोळे घालूया. तर इथे छान पाण्याला उकळी आली आहे. आता आपण यामध्ये शेंगोळे घालून घेऊया. सर्व शेंगोळे पाण्यामध्ये घालून झाले की अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हलक्या हाताने हलवल्यामुळे शेंगोळे तुटत नाहीत. झाकण ठेवायचं आणि हे शेंगोळे 10 ते 12 मिनिट मीडियम फ्लेमवरती छान व्यवस्थित शिजवून घ्यायचे. शेंगोळे शिजवत असताना अधूनमधून चमच्याने हलवत राहायचे. 12 ते 13 मिनिट इथे मी शेंगोळे शिजवून घेतले आहेत. आता आपण झाकण काढून चेक करूया. तर इथे आपले शेंगोळे व्यवस्थित शिजले आहेत. तर इथे आपले गरमागरम शेंगोळे तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.